मी कोपरगाव अहिल्यानगर या जिल्ह्यातून आलो आहे। आज हा सत्याचा मोर्चा जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू भगिनींच्या हिताचा मोर्चा आहे। या मोर्चाचं मेन महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही ईव्हीएमच्या द्वारे जी मतदानाची जी चोरी होते, जे लोक म्हणजे जे लोकांचं खरं निवडून येण्याचे चान्सेस असतात, अशा लोकांना असे खरे लोक पाठीमागे सारतात आणि जे लोक त्याचे महत्वाचे नाही असे लोक तिथे निवडून येतात आणि त्यात लोकांचं हित नाहीये। आता जे लोक मतदानाला जातात, जे मतदार बंधू भगिनी, त्या लोकांना एवढ्या उन्हामध्ये लाईन मध्ये उभे राहून ते लोक खऱ्या माणसाला मतदान करतात आणि त्या खऱ्या माणसाला मतदान न जाता ते चुकीच्या माणसाला मतदान जातं आणि या महाराष्ट्रातली सत्ता ज्या लोकांची लायकी नाही असे लोक त्या सत्तेवर बसतात। ते साहेबांचा आता जो मोर्चा होणार आहे त्यावेळेस आमचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे हे जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही नक्कीच पालन करणार आहोत। आमचा अहिल्यानगर जिल्हा, या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्यापासून सुरुवात करणार आहोत। तळागाळाच्या घरापर्यंत आम्ही जाऊन प्रत्येक मतदार बंधू भगिनींना आम्ही सांगणार आहोत की आपण चुकीच्या माणसाला मतदान करू नका आणि ही यादी जेव्हापर्यंत क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत कोणीही मतदानाला जाऊ नये। आम्ही या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणार आहोत।